तर आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट पाहिलेलं आहे. अशा प्रकारे 2 मेल गॅमेट्स तयार होतात इन द पोलन टिप. पुढचं आता आपण बघूयात फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट कसं होतं. सो बिफोर दॅट फिमेल गॅमेटोफाइटपर्यंत पोचण्याआधी आपल्याला काय बघायचं आहे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट त्याला आपण काय म्हणतो, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ गायनेशियम. अँड गायनेशियम इज मेड अप ऑफ दीज पार्ट्स. याच्यात ते जे पार्ट्स दिलेले आहेत, स्टिग्मा, स्टाईल, राईट, ओव्हरी, हे मेजर, हे 3 पार्ट्स जे आहेत दॅट इज टुगेदर कॉल्ड ॲज अ कार्पेल. हे पण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, इट्स अ रिपिटेशन. आणि हे कार्पेल्स, खूप कार्पेल्स एकत्र येऊ शकतात किंवा एकच कार्पेल असू शकतं. सो द गायनेशियम ऑर द पिस्टिल, त्याला 2 म्हणजे ऑप्शन नाव आहेत. एक गायनेशियम आहे, दुसरं नाव आहे पिस्टिल. इट इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर, फिमेल रिप्रोडक्टिव्ह वॉल ऑफ द फ्लावर. आणि इंडिव्हिज्युअली त्याला एक फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, एका फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टला कार्पेल असं म्हणतात. त्याचे पार्ट्स आहेत स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. हे जेव्हा मेनी कार्पेल्स, खूप सारे कार्पेल्स जेव्हा एकत्र येतात आणि फ्यूज होतात, तर त्याला सिन कार्पस, सिन हा शब्द जेव्हा येतो त्याचा अर्थ आहे फ्युजन. सिनगॅमी हे तुम्ही ऐकलं असेल किंवा ऐकणार आहात. सिन कार्पस, फ्युजन ऑफ मेनी कार्पल्स, इट फॉर्म्स अ सिंगल वन. जास्वंदाचं फूल तुम्ही जर पाहिलेलं असेल तर दॅट इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ सिन कार्पस फ्लावर. दुसरा एक्झाम्पल आहे दॅट इज अपोकार्पस. म्हणजे काय, हे जे कार्पेल्स आहेत ते सेपरेट आहेत. आता इथे तुम्हाला दिसतं हे ग्रीन एक कार्पेल आहे, इंडिव्हिज्युअल कार्पेल आहे, आणि हे सगळे सेपरेट आहेत, म्हणजे ते एकत्र झालेले नाही आहेत. याचा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल चाफा. जर तुम्ही सोनचाफ्याचं जर फूल पाहिलं आणि त्याच्यामधलं जे पाहिलं, सो दॅट इज अ अपोकार्पस, एक्झाम्पल ऑफ अपोकार्पस कार्पेल. सो इट हॅज मेनी फ्री कार्पेल्स. मायकेलिया इज द त्याचं सायंटिफिक नाव आहे. चाफ्याचं फुलाचं सायंटिफिक नाव आहे मायकेलिया. हां, तर या फिगरमध्ये, या फोटोमध्ये काय दिसतं, हे ओव्हरीच्या आतमध्ये आपण पाहिलं होतं ओव्ह्यूल्स असतात छोटे छोटे. तर हे ओव्ह्यूल्स जे आहेत ते कॅन बी आयदर सिंगल ओव्ह्यूल, हा जो एक आंब्याच्या मधला जो एक हे असतो, सीड असतो, दॅट इज अ सिंगल सीड, राईट. आणि सिंगल सीड म्हणजे सिंगल ओव्ह्यूल, एकच ओव्ह्यूल. म्हणजे हे जे जेवढे ओव्ह्यूल्स असतात दे आर द सीड्स, दे फॉर्म द सीड्स लेटर ऑन. नंतर फर्टिलायझेशन झाल्यानंतर ते सीड फॉर्म करतात. तर हे तुम्ही हे भेंडी आहे, भेंडी जर कापली तर तुम्हाला इथे किती दिसतात, इथे 1 2 3 4 आणि 5. तर याच्यात 5 ओव्ह्यूल्स आहेत, 5 हे पांढरे जे आहेत ते ओव्ह्यूल्स आहेत. आणि त्यामुळे हे इथे किती सीड्स तयार होणार, जर हे आपण हे केलं, फर्टिलाइज केलं, तर इथे किती सीड्स तयार होणार, म्हणजे हे सीड्स तयार झालेले आहेत 5, त्यामुळे इथे 5 ओव्ह्यूल्स असणार आहेत इन द ओव्हरी. हे सीड फॉर्मेशनबद्दल आहे. सो नंबर ऑफ ओव्ह्यूल्स इन द ओव्हरी वेरीज, म्हणजे ते नंबर ऑफ ओव्ह्यूल्स वेगवेगळे असू शकतात. एक असेल तर युनी ओव्ह्युलेट, आणि मल्टी ओव्ह्युलेट म्हणजे एकापेक्षा जास्त. एकापेक्षा कितीही नंबर जास्त असेल तर मल्टी म्हणजे खूप जास्त नंबर. ठीक आहे, आता हे झालं अबाउट द स्ट्रक्चर. नाव वी आर ॲक्च्युली गोइंग टू लुक ॲट द ओव्ह्यूल. आता हे ओव्ह्यूल्स आपण ऑलरेडी डिस्कस केलं. एक ओव्ह्यूल असू शकतं, एक ओव्ह्यूल असेल तर एकच सीड फॉर्म होईल, एक्झाम्पल मँगो. जर एकापेक्षा जास्त ओव्ह्यूल्स असतील, फॉर एक्झाम्पल भेंडीमध्ये 5 ओव्ह्यूल्स असतात, तर मग 5 सीड तयार होतात भेंडीमध्ये, राईट. इथे आपण ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचं एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, तर ते शिकणार आहोत. ॲनाट्रोपस ओव्ह्यूल म्हणजे काय? इट इज अ मोस्ट कॉमन टाईप ऑफ ओव्ह्यूल, जिथे मायक्रोपाईल जे ओपनिंग आहे, ओपनिंग इज प्रेझेंट खालच्या साईडला टुवर्ड्स अ फ्युनिकल अँड डायरेक्टेड डाऊनवर्ड्स. तर हे तुम्हाला दिसतं इथे या डायग्रॅममध्ये. मायक्रोपाईल हे ओपनिंग आहे, हे लोअर साईड डाऊनवर्ड्स आहेत, अपवर्ड फेसिंग नाही आहे, डाऊनवर्ड फेसिंग आहे. म्हणजे जे पोलन ट्यूब येणार आहे त्याला खालपर्यंत येऊन मग एंट्री करावी लागणार आहे. इथून कुठूनही एंट्री होऊ शकणार नाही. म्हणजे त्याचं जे दार आहे, जे ओपनिंग आहे, ते इथूनच आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ ॲनाट्रोपस काइंड ऑफ ओव्ह्यूल. ओके, आता त्याचे पार्ट्स आपण एक एक करून बघू. फ्युनिकल म्हणजे काय? इट्स अ स्मॉल स्टॉक, जे छोटंसं जे दांड त्याच्यावरती हे
ओव्हरी इज अटॅच टू प्लासेंटा, म्हणजे ओव्हरीचा अटॅचमेंट पॉईंट जे आहे त्याला फ्युनिकल असं नाव दिलं आहे. मग हायलम, आता हायलम काय आहे, प्लेस ऑफ अटॅचमेंट ऑफ द फ्युनिक्युलस अँड द मेन बॉडी, म्हणजे जिथे फ्युनिक्युलस आणि मेन बॉडी ऑफ ओव्ह्यूल अटॅच होतं त्या पॉईंटला हायलम असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. पुढचं आहे पॅरेन्कायमॅटस टिश्यू, दॅट इज न्यूसेलस, म्हणजे सेंट्रल जो पार्ट आहे, हा जो मोठा पार्ट आहे दॅट इज एंटायरली कॉल्ड ॲज अ न्यूसेलस. आणि या न्यूसेलसमध्ये हे आपलं एम्ब्रिओ सॅक एम्बेडेड असतं. मायक्रोपाईल आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. इट इज द ओपनिंग ॲट द टॉप ऑफ द ओव्ह्यूल, एपेक्स ऑफ द ओव्ह्यूल, टॉप ऑफ द ओव्ह्यूल. हां, हे जे न्यूसेलस आहे त्याला दोन कवरिंग्ज असतात, आउटर इंटेग्युमेंट आणि इनर इंटेग्युमेंट. तर हे बाहेरचं आहे ते आउटर इंटेग्युमेंट, हे आतलं आहे ते इनर इंटेग्युमेंट. हे प्रोटेक्ट करतं, हे संरक्षण करतं न्यूसेलसचं. त्याच्या आतमध्ये हे जे गोल दिसतंय पिवळ्या रंगाचं, दॅट इज द एम्ब्रिओ सॅक. हे एम्ब्रिओ सॅक याच्या आतमध्ये आपलं जे फिमेल गॅमेटोफाईट आहे हे याच्या एम्ब्रिओ सॅकच्या आतमध्ये प्रोटेक्टेड असतं. बघा किती लेयर्स ऑफ प्रोटेक्शन असतं, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. फर्टिलायझेशन झालं नाही तर नवीन इंडिव्हिज्युअल तयार होणार नाही, आणि आपण ऑलरेडी डिस्कस केले, नवीन इंडिव्हिज्युअल तयार झालं नाही तर ती स्पीशीज तिथेच संपेल, अंत होईल त्या स्पीशीजचं. त्यामुळे हे खूप प्रोटेक्टेड ठेवलं आहे त्यांनी, नेचरनी, निसर्गाने तसं प्रोटेक्शन दिलेलं आहे. चलाजा इज द बेस ऑफ द ओव्ह्यूल, म्हणजे मायक्रोपाईल ओपनिंग जिथे आहे त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट एंड आहे त्याला आपण चलाजा म्हणतो. ठीक आहे. हां, आता हे झाले सगळे आपण जेवढे हे लेबल्स होते ते आपण डिस्कस केलेले आहे. पुढे आता आपण ॲक्च्युअल फिमेल जे गॅमेटोफाईट आहे त्याचं डेव्हलपमेंट कसं होतं ते आपण पुढे बघणार आहोत नेक्स्ट स्लाईडमध्ये. इथे बघा डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट पूर्ण सायकल दिलेली आहे. हे टेक्स्टबुकमध्ये दिलेलं सेम डायग्राम आहे. आपण याला पार्ट बाय पार्ट बघू, वन बाय वन. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग इज मेगास्पोरोजेनेसिस, म्हणजे जे मायक्रोस्कोपोर मदर सेल्स असतात, ओरिजिनली जे याच्या ओव्ह्यूलमध्ये जे असतात, दॅट मायक्रोस्कोपोर मदर सेल अंडरगोज मिओसिस. ओके, अँड अंडरगोज मिओसिस म्हणजे मिओटिक डिव्हिजन, म्हणजे इक्वेशनल डिव्हिजन का रिडक्शनल डिव्हिजन, इट अंडरगोज रिडक्शनल डिव्हिजन. रिडक्शनल डिव्हिजनमध्ये काय होणार आहे, जे 2n जे डिप्लॉइड होतं त्याचं हॅप्लॉइड होणार आहे आणि 4 सेल्स फॉर्म होतील, टेट्रॅड, पोलन टेट्रॅड लक्षात येईल. तर सेम प्रोसेस होणार आहे इथे पण हे फिमेल गॅमेटो, म्हणजे फिमेल पार्टमध्ये, रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये होणार आहे, नॉट इन द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. तर जे मायक्रोस्पोर मदर सेल, मेगास्पोर मदर सेल आहे, MMC आहे, त्याचं जे डिव्हिजन होतं, द प्रोसेस ऑफ डिव्हिजन ऑफ द मेगास्पोर मदर सेल इज कॉल्ड एज मेगास्पोरोजेनेसिस. आणि इथे जे हॅप्लॉइड मेगास्पोर्स तयार होतात ते या एम्ब्रिओ सॅकमध्ये तयार होतात. ठीक आहे. आणि कुठे होतं, न्यूसेलस, ऑब्व्हियस इथे पूर्ण जे मास होतं त्याला आपण न्यूसेलस म्हटलेलं आहे. आता इथे बघा या डायग्राममध्ये दाखवलं आहे, एक सिंगल सेल मिओसिस झाल्यानंतर 4, हे डिप्लॉइड सेल आहे, 2n आहे, 2 सेट ऑफ क्रोमोझोम्स आहेत. नंतर जे मिओसिस होतं त्याच्यानंतर 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स तयार होतात. त्यातले 3 सेल्स आहेत ते डिजनरेट होतात, म्हणजे ते मरून जातात, ते अबॉर्ट होतात, ते पुढे सर्वाईव्ह करत नाही. ठीक आहे. 4पैकी 3 डिजनरेट होतात आणि एकच असतो तो सस्टेन करतो, तो जगतो, अँड दॅट इज द वन विच इज इम्पॉर्टंट, कारण तो परत आता डिवाइड होऊन आपल्याला एग मिळणार आहे किंवा फिमेल गॅमेटोफाईट मिळणार आहे शेवटचं. सो दिस इज द नेक्स्ट स्टेप. MMC अंडरगोज मिओसिस, म्हणजे मेगास्पोर मदर सेल, MMC इज मेगास्पोर मदर सेल, त्याचं मिओसिस झाल्यानंतर 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स तयार होतात. त्यातले 3 वरचे जे आहेत ते मरून जातात आणि खालचं जे एक आहे ते फंक्शनल राहतं, ते दॅट इज द फर्स्ट सेल ऑफ द फिमेल गॅमेटोफाईट. ओके, आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं ते बघू. आता इथे 3 जे डिजनरेटेड होतं आणि एक राहिलं होतं, दॅट अंडरगोज 3 मायटॉटिक डिव्हिजन्स. आता मायटॉसिस म्हणजे कुठलं डिव्हिजन असणार, हे इक्वेशनल डिव्हिजन, म्हणजे एनचं परत हॅप्लॉइडचं परत हाफ होत नाही. हॅप्लॉइड जे आहे ते हॅप्लॉइड मेंटेन राहतं, म्हणजे जेवढे क्रोमोझोम्स आहेत, कॉपीज आहेत तेवढे ते एकच कॉपी असतं आणि ते
मेंटेन राहणार आहे. सो नाव हिअर यू कॅन सी दॅट एक मायटॉसिस, सेकंड मायटॉसिस, थर्ड मायटॉसिस, म्हणजे 3 मायटॉटिक डिव्हिजन्स होतात सक्सेसिव्हली एकानंतर एक. पण न्यूक्लियस डिवाइड होतं, पण 2 सेल्स तयार होत नाही आहेत. म्हणजे इथे बघा 2 न्यूक्लियाय तयार झालेत, पण इथे कुठेही सेल वॉल झालेलं नाही आहे. तर अशा प्रकारच्या मायटॉसिसला फ्री न्यूक्लिअर मायटॉसिस असे टर्म दिलेलं आहे. म्हणजे काय, फक्त न्यूक्लियस डिवाइड होतं आहे, पण सायटोप्लाझम सेपरेट होत नाही आहे, 2 सेल्स फॉर्म होत नाही आहे. सेल्स कधी शेवटी फॉर्म होतात, जेव्हा सेल वॉल डेव्हलप होते. एकदा सेल वॉल डेव्हलप झाली की सेल सेपरेट होऊ शकतात. तर इथे सेल सेपरेट होत नाही, फक्त न्यूक्लियस डिवाइड होतं. एका न्यूक्लियसचे 2 होत आहेत, 2चे 4 होत आहेत, बरोबर आहे. आणि मग परत 4चे 8 होत आहेत. तर हे 3 मायटॉटिक डिव्हिजन्स होतात. हे बघा 3 सक्सेसिव्ह एकानंतर एक इमिजिएटली फ्री न्यूक्लिअर मायटॉटिक डिव्हिजन्स होतात. 8 न्यूक्लिआय फॉर्म होतात आणि 4 एक एक पोलला जातात. म्हणजे 4 इकडे जातात आणि बाकी 4 इकडे येतात. आता पुढची स्टेप बघू. जे 4 न्यूक्लिआय इथे गेले होते, या पोलला गेले होते, लेट्स कॉल इट नॉर्थ पोल. या नॉर्थ पोलला जेव्हा 4 न्यूक्लिआय गेले होते, त्यातला एक न्यूक्लिआय मध्ये येतो आणि साऊथ पोलला जे 4 होते त्यातला पण एक मध्ये येतो. आणि हे 2 सेंट्रल न्यूक्लिआय, दे आर कॉल्ड ॲज अ पोलर न्यूक्लिआय. 1 न्यूक्लियस फ्रॉम ईच पोल मायग्रेट्स. ते मूव्ह होतं, एक एक न्यूक्लिआय इथून आणि इथून मूव्ह होतं आणि सेंट्रल पोलर न्यूक्लिआय फॉर्म करतं. आत्ता हे जे वरचे जे नॉर्थ पोल आपण जे फॉर एक्झाम्पल जे सांगितलं होतं, तिथे आपल्याला 3 सेल्स दिसतात. ते आर कॉल्ड एज अँटीपोडल सेल्स. आणि खालच्या साईडला परत 3 सेल्स दिसतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं हे सेंटरचं सेल आहे, दॅट इज अ एग सेल. या एग सेलमध्येच एक मेल गॅमेट फ्यूज होणार आणि फ्युजन झाल्यानंतर त्याचं परत पुढे एम्ब्रिओ डेव्हलप होणार आहे. ठीक आहे. आणि हे जे साईडला 2 सेल्स आहेत, या एग सेलच्या साईडला हे जे 2 सेल्स आहेत, ते कॉल्ड अ सिनर्जिड सेल. ते बेसिकली हेल्प करतात. कशासाठी हेल्प करतात, जेव्हा ते पोलन ट्यूब इथे येणार, तर ते पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करण्यासाठी, त्याला आकर्षित करण्यासाठी हे सिनर्जिड्सवर काही आपले केस जसे असतात तसे केसांसारखे प्रोजेक्शन्स आहेत. तर त्या प्रोजेक्शन्समुळे ते गायडन्स मिळतं पोलन ट्यूबला आणि ते पोलन ट्यूब त्याच्याकडे येतं, टुवर्ड्स इट, त्याच्याकडे येतं. ओके. आता लास्ट आपण बघू काय झालं. सगळ्यात शेवटी काय झालं, ते जे 2 सेंट्रल पोलर न्यूक्लिआय होते इथले, ते फ्यूज होतात, ते एकत्र येतात आणि ते फ्यूज झाल्यानंतर एक सेंट्रल न्यूक्लिआय फॉर्म करतं. आणि इथे परत ते आहे एक सेंट्रल एग सेल आणि हे 2 सिनर्जिड्स आणि हे अँटीपोडल. दिस एंटायर थिंग इज कॉल्ड ॲज अ एम्ब्रिओ सॅक, कारण याच्या आतमध्ये एम्ब्रिओ फॉर्म होणार आहे. त्यामुळे याला फिमेल गॅमेटोफाइट किंवा एम्ब्रिओ सॅक. बिफोर फर्टिलायझेशन, हे फर्टिलायझेशन होण्याच्या आधीची ही पूर्ण प्रोसेस होती, प्री फर्टिलायझेशनची. आता आपण फक्त एक ओव्हरऑल आणि हे जे फ्यूज झालेलं जे न्यूक्लियस आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ सेकंडरी न्यूक्लियस ऑर डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. हा जो सेंट्रल पार्ट आहे त्याला आपण सेकंडरी न्यूक्लियस नाव दिलेलं आहे. हे जस्ट बिफोर फर्टिलायझेशन होण्याआधी ते फ्यूज होतात. आणि हे इथे तुम्हाला दिसेल, याला 7 सेल्ड आणि 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे. कारण 7 सेल्स कुठे आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 8 न्यूक्लिएटेड कुठे होते, हे ॲक्च्युली इथे जर तुम्ही काउंट केलं तर 8 न्यूक्लियर सेल्स तुम्हाला किती दिसतात, 1 2 3 4 5 6 आणि 7वा हा मोठा सेल आहे. आणि न्यूक्लिआय किती आहे तिथे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 न्यूक्लिआय. सो दॅट इज एक्झॅक्टली वॉट यू आर सेइंग, that it is a 7-celled 8 nucleated structure and it is developed from a single megaspore, hence it is called as monosporic development. एकाच मेगास्पोर मदर सेलपासून हे पूर्ण तयार झालेलं आहे. एकच मेगास्पोर मदर सेल ॲक्टिव्ह होतं, बाकी 3 सेल्स डिजनरेट झालेले आहेत, मरून गेलेले आहेत. त्यामुळे याला मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट असं नाव दिलं आहे त्यांनी. तर हे म्हणजे एक रिकॅप आहे. इथे तुम्ही बघा, मेगास्पोर मदर सेल, मिओसिस होतं, 4 सेल्स फॉर्म होतात. त्या 4पैकी वरचे 3 ते डिजनरेट होतात. सगळ्यात खालचं जे शेवटचं जे टुवर्ड्स न्यूसेलस आहे, दॅट इट रिमेन्स फंक्शनल. त्याचे 3 मायटॉटिक डिव्हिजन्स होतात, 1 2 and 3. तिसऱ्या मायटॉटिक डिव्हिजन नंतर तुम्हाला 8 न्यूक्लिआय मिळतात, कारण फक्त न्यूक्लिआय डिवाइड होत आहेत, पण
सेल सेपरेट होत नाही आहेत, सायटोप्लाझम सेल वॉल जनरेट होत नाही आहे. त्यामुळे 8 न्यूक्लिया एकाच सेलमध्ये 8 न्यूक्लिया 4 एक पोलवर जातं आणि त्यातलं मग एक सेंट्रलला मायग्रेट करतं पोलर न्यूक्लिया म्हणून. हे 2 पोलर न्यूक्लियाय फ्यूज होतात आणि डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस फॉर्म करतं जस्ट बिफोर फर्टिलायझेशन होण्याच्या जस्ट आधी. आणि एग ॲपॅरेटस मायक्रोपाईल एंडला एग ॲपॅरेटस एक आणि त्याच्यात एक एग आणि 2 सिनर्जिड्स आणि अँटीबॉडल ॲट द चलाजा एंडला अँटीबॉडल्स असतात. हे पूर्ण स्ट्रक्चर 7 सेल्ड 8 न्यूक्लियर अँड इट इज कॉल्ड ॲज एंडोस्पोरस डेव्हलपमेंट, कारण हे आतमध्ये होतं आहे. ही जी सगळी डेव्हलपमेंट जी होती आहे ते इनसाइड द मेगास्पोर होती. सो द फिमेल गॅमेटोफाइट इज कलरलेस, इट इज एंडोस्पोरिक, दॅट इज हिडन इन द ओव्ह्यूल अँड एनक्लोज बाय ओव्हरी. म्हणजे खूप सारे प्रोटेक्टिव्ह लेअर्स असतात आणि अशा प्रकारे शेवटी ते फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट होते.